शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीविषयक कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये भाजीपाला पिकाचं उत्पादन हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये भाजीपाला उत्पादन हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. एखाद्या शेतीमध्ये भाजीपाला पिकाचं उत्पादन जर का चांगल्या प्रकारे घ्यायचं असेल तर त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे भाजीपाला पिकाची रोपे. भाजीपाला पिकाची रोपे असेल, त्याची गुणवत्ता असेल किंवा त्याची उत्पादकता असेल, या सर्वांवरती अवलंबून असतं ते म्हणजे त्या भाजीपाला पिकाचं उत्पादन. आणि याच दृष्टीनं या भाजीपाला पिकांच्या रोपांमध्ये काही अत्याधुनिक किंवा नवीन तंत्राचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि या दृष्टीनं आज आपण एका विशेष भागाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय भाजीपाला पिकातील कलम तंत्रज्ञान आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत बायप डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन संशोधन संस्थेचे वरिष्ठ संशोधन अधिकारी माननीय श्री गणेश कोरके सर. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. खरं तर आपण म्हणतोय की भाजीपाला पिकामध्ये हे रोपांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, परंतु या भाजीपाला पिकामध्ये कलम तयार करताना काही समस्या आहेत का किंवा भाजीपाला पिकामध्ये कलम तयार करणे ही काळाची गरज का आहे? सर, कसं आहे की सध्या बदलत्या वातावरणामध्ये भाजीपाला पिकांमध्ये उत्पादकता व उत्पादनावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत आहेत. असे जरी असले तरी शेतकऱ्यांना अशा वातावरणामध्ये शेती करणे काही नवीन नाही. प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस येतो, दुष्काळ परिस्थिती येते, पण अशा वातावरणामध्ये सुद्धा शेतकरी आपली शेती हे करत असतात. परंतु अशा वातावरणामध्ये शेती केल्यामुळे शेतकऱ्यांचा अवास्तव खर्च होतो व शेती ही फायद्याची राहत नाही. त्याचबरोबर अवकाळी पाऊस असेल, तापमानातील बदल असतील, अशा समस्यांमुळे सुद्धा शेतीचे आर्थिक गणित हे कोलमडून जात असते. त्याचबरोबर भाजीपाला पिकाकडे आपण एक उत्कृष्ट खेळते भांडवल पीक म्हणून पाहत आहोत, परंतु भाजीपाला पिके हे नाजूक व लुसलुशीत असल्यामुळे त्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यामुळे पिकाची गुणवत्ता ढासळत चाललेली आहे आणि या सर्वांवरती उपाययोजना म्हणून आपल्याला कलम तंत्रज्ञानाची हे काळाची गरज आहे. आता बऱ्याच वेळा म्हटलं जातं की भाजीपाला पिकामध्ये काही जैविक ताण किंवा अजैविक ताण नावाची पण काही संकल्पना आहे. तर सुरुवातीला सर मला सांगा की हा जैविक ताण म्हणजे नक्की काय असतो आणि या जैविक ताणाला काही कारणीभूत घटक असतात का? जैविक ताण म्हणजे काय की सूक्ष्मजीव किंवा जीवाणूंमार्फत जो पिकांवरती येणारा ताण आहे त्याला आपण जैविक ताण असं म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने जमिनीतून पसरणाऱ्या काही बुरशी आहेत, विषाणू आहेत, सूत्रकृमी आहेत, या सर्व घटकांमुळे पिकांवरती जो ताण येतो त्याला आपण जैविक ताण असं म्हणतो. आणि हा ताण हे भाजीपाला पिकातील सर्वात महत्त्वाची आणि गंभीर समस्या आहे. जसं सर मी सुरुवातीला चर्चा केली होती की या भाजीपाला पिकामध्ये जैविक ताण व अजैविक ताण या दोन संकल्पना आहेत. जैविक ताणविषयी आपण अतिशय विस्तृतरित्या माहिती सांगितली. दुसरा जो आपला घटक होता या भाजीपाला पिकांमधला अजैविक ताण, तर हा अजैविक ताण ही संकल्पना नक्की काय आहे व त्यासाठी नक्की कोणकोणते घटक आहेत की जे अजैविक ताणासाठी कारणीभूत ठरतात? जैविक ताणाप्रमाणेच अजैविक ताण ही सुद्धा भाजीपाला पिकातील एक गंभीर समस्या आहे. हे अजैविक ताण हे पर्यावरणातील बदल व मातीमधील बदल यांमुळे पिकांवरती होत असतात. यामध्ये प्रामुख्याने दुष्काळ परिस्थिती आहे, त्याचबरोबर अधिक वातावरणातील तापमानातील चढ उतार आहे. अधिक तापमानामुळे पिकांमधील फळं असतील, फुलं असतील, हे गळून पडण्याचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर कमी तापमान झालं, कमी तापमानामध्ये सुद्धा काय होतं की पिकांमधील वाढ हे खुंटत असते. अगदी बरोबर. तर हे असे अजैविक ताणाचे घटक आहेत. त्याचबरोबर पूर परिस्थिती. आता आपण पाहिलं की पूर परिस्थिती काही दिवस आपले भाजीपाला पिके 3-3, 4-4 दिवस पाण्यामध्ये होते, तर त्यामुळे सुद्धा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताण ह्या निर्माण होत असतो. त्यामुळे झाड पिवळं पडणे ह्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर दुष्काळ परिस्थितीमध्ये सुद्धा झाड कोमेजून जाणे, सुकून जाणे अशा घटना घडत असतात. यासाठी हे अजैविक ताणाचे घटक कारणीभूत असतात.
अतिशय महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की इतर शेतकरी जे रोपं बनवतो आणि आपण भाजीपाला पिकांचं जे कलम तंत्रज्ञान करतो, तर या कलम तंत्रज्ञानाचे ही जी संकल्पना आहे तर याच्यामध्ये सर नक्की कोणते कोणते फायदे आहेत? कलम तंत्रज्ञानामध्ये खूप सारे फायदे आहेत. आपण साध्या रोपवाटिकेतून जे रोप आणतो ते रोप आपण डायरेक्ट आपण शेतामध्ये लावतो. बरोबर आहे. लावल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्या रोपावरती मर रोगाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. परंतु आपण जर हे कलम तंत्रज्ञान त्या ठिकाणी आत्मसात केलं तर आपण प्रतिकारक खुंट किंवा सहनशील खुंट आपण त्या ठिकाणी वापरलेले असतात. त्यामुळं जे जमिनीतून सुरुवातीच्या कालावधीमध्ये उद्भवणारे रोग आहेत त्यांप्रती रोपाला सहनशीलता प्रदान होते. त्याचबरोबर जे प्रतिकारक खुंट वापरल्यामुळे अजैविक ताण असेल, जैविक ताण असेल, हे घटकांमध्ये किंवा ह्या घटकांना सहनशीलतेमध्ये या झाडांना फायदा होतो. त्याचबरोबर समस्याग्रस्त जी शेती आहे, जसे की ज्या ठिकाणी पाणथळ जमिनी आहेत त्या ठिकाणी आपण भाजीपाला लागवडच करू शकत नाही. बरोबर आहे. परंतु असा जर आपल्याला एखादा खुंट सापडला की तो पाण्याच्या ठिकाणी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वाढतो, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण ती शेती करू शकतो. त्याचबरोबर ह्याचा दुसरा फायदा असा आहे की शेतीचा आपला कालावधी जो आहे, पिकाचा कालावधी, तो 1 ते 2 महिन्यांनी वाढू शकतो. कारण प्रतिकारक खुंट आहे. अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे. हां, त्यामुळं काय होतं की आपलं उत्पन्न वाढतं आणि परिणामी उत्पन्न वाढल्यामुळं आपल्याला उत्पादन वाढल्यामुळं आपल्याला आपलं उत्पन्न त्या ठिकाणी वाढत असतं. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्याचबरोबर खुंट जो आहे तो गावठी किंवा आपण जंगली असं प्रकारात म्हणू शकतो किंवा काटक, तर तो वापरल्यामुळं काय होतं की पिकाची अन्नग्रहण करण्याची क्षमता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. पाणी आणि अन्नग्रहण जास्त प्रमाणामध्ये घेतल्यामुळं पीक हे सशक्त वाढतं व आपल्या पिकाची गुणवत्ता सुद्धा त्यामध्ये वाढत असते. पिकाच्या मॅच्युरिटी लेवलमध्ये काही फरक पडतो का? जसं की आपण म्हणतो एखादं पीक समजा काही कालावधीमध्ये तयार होणार आहे, तर याच्यामुळे कालावधी कमी जास्त होतो काही? कालावधी 100% सर कमी जास्त होतो आणि जास्त झाल्यामुळे आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं आणि उत्पादन जास्त मिळाल्यामुळे आपल्याला उत्पन्नावर परिणाम होतो. त्याचबरोबर जमिनीतून सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे येणारे आपले कीड रोग आहेत किंवा बुरशीजन्य रोग आहेत त्याला नैसर्गिकरित्याच अटकाव झाल्यामुळे आपला उत्पादनाचा खर्च जो आहे सुरुवातीचा तो सुद्धा यामुळे सूत्रकृमी, निमॅटोड, सूत्रकृमी असतील किंवा मर रोग असतील, फ्युजारियम आहे, फायटोप्तोरा आहे, हे जे आहे घटक आहेत, तर त्याला प्रतिकारक रुष्टॉक वापरल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्येच आपला पीक संरक्षणाचा खर्च हा कमी होत असतो. आपण पाहतो की कोणतंही तंत्रज्ञान नवीन असेल तर त्याला जसे फायदे असतात तर तशा त्याला काही मर्यादा पण असतात. नक्कीच तर सर. या तंत्रज्ञानाला काही मर्यादा आहेत का? पहिली मर्यादा म्हणजे आता आपण पाहतो शेतीकडे मजुरांची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर हे तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करायचं असेल तर आपल्याला कुशल मजुरांची आवश्यकता भासते. पहिलं अडचण आपल्याला मर्यादा तीच आहे की कुशल मजुरांची उपलब्धता. त्याचबरोबर प्रशिक्षित मजूरसुद्धा आपल्याला आवश्यक आहेत. कारण कलम तंत्रज्ञान हे थोडंसं स्किलफुल जॉब आहे किंवा कौशल्याचं काम आहे. त्यामुळं मजुरांना प्रशिक्षण देणं हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर दुसरी अडचण यामध्ये म्हणजे रोपांचा खर्च. आपण रोपवाटिकेतून भाजीपाल्याचं रोप आणलं तर आपल्याला साधारणतः कमी किमतीमध्ये ते मिळतं. परंतु आपल्याला या ठिकाणी कलम करायचं आहे, यासाठी खुंट रोप आहे, त्याचबरोबर सायान रोप आहे, असे दोन्ही गोष्टी आपल्याला तयार कराव्या लागतात आणि यासाठी थोडासा कालावधी जावा लागतो. साधारणतः या सर्व गोष्टींमुळे कलमाचा खर्च आहे तो जास्त होतो. त्याचबरोबर कलम करण्यासाठी आपल्याला नियंत्रित वातावरणाची आवश्यकता असते. हे अतिशय महत्त्वाचं आहे. नियंत्रित वातावरणामध्ये आपल्याला कलम केल्यानंतर ते ठेवावं लागतं. त्यामुळं आपण जरी समजा 100 कलम केली तर 100च्या 100 जगतील अशी शाश्वती नाही. कारण त्यासाठी आपल्याला नियंत्रित वातावरण आवश्यक आहे. ही एक त्यामधील खूप महत्त्वाची मर्यादा आहे. त्याचबरोबर थोडीशी काळजी, त्यानंतर सुद्धा आपल्याला कसं कलम मोडू नये, क्लिप व्यवस्थित लावणे, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. भाजीपाला कलम तंत्रज्ञान करत असताना याच्यामध्ये काही रोपवाटिका करावी लागते का, एक विशिष्ट अशी? तर ही रोपवाटिकेची संकल्पना काय आहे या तंत्रज्ञानामधली? कलम तंत्रज्ञान म्हणजे काय की एक कला आहे. ते प्रत्येकालाच आत्मसात होईल असं नाही. ती कला आणि एक शास्त्र किंवा एक तंत्र आपण म्हणू शकतो. प्रत्येकानेच केलं कलम तर ते सक्सेस होईल असं नाही. परंतु शास्त्रोक्त पद्धतीनं जर केलं तर कलम जगण्याची शाश्वती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. मग यामध्ये 2 भाग इन्व्हॉल्व असतात. एक पहिला भाग म्हणजे रूटस्टॉक, जो खालच्या बाजूला म्हणजे जमिनीमध्ये जो आपण लावतो तो कीड आणि रोगांना प्रतिकारक असणारा, बदलत्या वातावरणामध्ये टिकून राहणारा असं त्याचं जंगली पण म्हणतात. जंगली रूटस्टॉक किंवा काटक रूटस्टॉक आपण त्याला म्हणू शकतो. आणि वरती जो घेतोय आपण, तो वरती जो आहे तो आपला सायान.
सायन म्हणजे काय आहे की इच्छित व्हरायटी, म्हणजे आपल्याला जे आपल्या भागामध्ये प्रचलित व्हरायटी असेल किंवा एखाद्या भाजीपाला पिकाची जात असेल तर ती इच्छित जात म्हणजेच सायन. मग त्याचे गुणधर्म किंवा आपल्या लोकलच्या वातावरणामध्ये किंवा लोकल आपल्या बाजारामध्ये ज्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या जाती प्रसिद्ध आहेत त्या भागाप्रमाणे ती जात आपल्याला जी हवी आहे ती जात आपण सायन म्हणून वापरू शकतो. आता हे रूट स्टॉक आणि सायनचा जेव्हा आपण याच्यामध्ये वापर करत असतो म्हणजे थोडक्यात एक कलम करतो आपण, एक रूट स्टॉक आणि दुसरा असतो तो सायन. तर रूट स्टॉक आणि सायन ही जी निर्मिती किंवा ही जी कलम तयार करण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत कलम तयार करत असताना याच्यामध्ये काही विशिष्ट अशी काळजी घ्यावी लागते का? जसं आपण आता उल्लेख केला होता की जंगली खुंट आपण वापरतो. जंगली म्हटलं की त्याची उगवण क्षमता ही कमी राहते, त्यामुळे त्याच्यावरती बीजोपचार करणे, त्याला पोटॅशियम नायट्रेट असेल, जिब्रेलिक ॲसिड असेल याची ट्रीटमेंट करणे किंवा गरम पाण्यामध्ये ते बियाणं 24 तासासाठी भिजत ठेवणे, अशा प्रकारचा बीजोपचार आपल्याला करावा लागतो. असा बीजोपचार केल्यानंतर आपण हे जे बियाणं आहे ते बियाणं आपण नर्सरी ट्रेमध्ये लावायचं आहे. नर्सरी ट्रेमध्ये खुंटाचं बियाणं लावल्यानंतर साधारणतः 5 ते 7 दिवसांनी आपण सायनचं बियाणं नर्सरी ट्रेमध्ये लावायचं आहे. तर असं का करायचं आपल्याला, एकाच वेळेस का लावायचं नाही, तर आपल्याला काय करायचं आहे की कलम करायचं आहे. मग कलम करताना रूटस्टॉक आणि सायन ह्या दोघांची जाडी एक समान मिळाली पाहिजे. यासाठी आपल्याला, कारण गावठी कलम जे आहे ते हळू वाढणार, बरोबर, संथ गतीनं वाढणार, मग ते आपली जाडी एक समान होणार नाही आणि कलम आपलं यशस्वी होणार नाही. यासाठी आपल्याला ह्या थोडासा फरक ठेवायचा आहे. तर जसं आपण सुरुवातीला बघितलं की कोणतंही कलम तयार करत असताना त्याच्यामध्ये काही विशिष्ट पद्धती असतात. तर आता हे जे नवीन तंत्रज्ञान आहे भाजीपाला पिकाचं कलम तंत्रज्ञान, तर याच्यामध्ये पण काही पद्धती आहेत का जे आपण त्याच्यापासून आपण हे भाजीपाला पिकांची रोपं तयार करू शकतो? निश्चितच सर, फळ पिकांमध्ये जशा कलम पद्धती आहेत त्याच पद्धतीनं भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा कलम निर्मितीच्या पद्धती आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम ॲप्रोच ग्राफ्टिंग म्हणजे समीप पद्धत आपण त्याला म्हणू शकतो. ही पद्धत जी आहे ती काकडीवर्गीय पिकामध्ये सर्वात जास्त वापरली जाते. यासाठी खोडाची जाडी जी आहे ती 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त असावी आणि त्याला आपण खाच पाडतो, तिरकस कट देतो, पूर्णपणे कट करत नाही. या पद्धतीमध्ये रूटस्टॉक आणि सायन एकत्र राहतो. जोपर्यंत कलम आपलं एकजीव होत नाही तोपर्यंत रूटस्टॉक आणि सायन हा एकत्र राहतो. कलम यशस्वी झाल्यानंतर आपण रूटस्टॉकचा वरचा भाग आणि सायनचा मुळाकडचा भाग कट करून ते कलम म्हणून आपण त्या ठिकाणी वापरत असतो. खाच तिरकस खाच पाडल्यानंतर रूटस्टॉकला तिरकस खाच पाडल्यानंतर सायनला उलटी खाच पाडायची आणि दोन्ही एकमेकांमध्ये खोचून त्यावरती आपली ग्राफ्टिंग क्लिप त्या ठिकाणी आपल्याला लावायची आहे. त्याचबरोबर दुसरी पद्धत आहे होल इन्सर्शन मेथड म्हणून. होल इन्सर्शन पद्धतीमध्ये काय असतं की काकडीवर्गीय पिकं आहेत ते जलद वाढतात. पहिल्यांदा जी 2 पानं आपल्याला दिसतात मोठी पानं, तर त्याला आपण कॉटिलिडॉन लीव्ज म्हणतो. बरोबर. मग ते कॉटिलिडॉन लीव्जच्या मधून जो शेंडा येतो किंवा कोंब येतो त्याला आपण कट करायचं आणि कट केलेल्या भागामध्ये आपण टूथपिक किंवा माचीसची काडी त्यामध्ये टाकायची. त्यानंतर आपण सायन घ्यायचं आणि सायनला थोडासा कट करून त्यामध्ये माचीसची काडी काढून खोचून ठेवून त्यावरती क्लिप लावायची. हे होल इन्सर्शन मेथड त्यामध्ये आहे. त्याचबरोबर ट्यूब ग्राफ्टिंग म्हणून एक प्रकार आहे. ही सर्वात प्रचलित पद्धती जी आहे ती ट्यूब ग्राफ्टिंग. यामध्ये काय केलं जातं की सिलिकॉनच्या क्लिप ज्या आहेत त्या सिलिकॉन क्लिप यामध्ये वापरल्या जातात. जसं की खुंटाची आकार आहे त्या आकारामध्ये या क्लिप बाजारामध्ये उपलब्ध असतात. यामध्ये 1.5 मिलीमीटर ते 1.8 मिलीमीटर, 2.5 मिलीमीटर अशा आकाराच्या क्लिप ह्या उपलब्ध असतात. आता आपल्याला माहिती आहे की टोमॅटो आणि वांगी यांचा जाडी जी आहे यांची रोपांची जाडी ही जास्त असते, त्यामुळे आपल्याला साधारणतः 1.8 मिलीमीटर ते 2.5 मिलीमीटरची क्लिप त्यासाठी लागते. परंतु कधीकधी मिरचीसारखं पीक आहे त्यामध्ये आपल्याला 1.5 मिलीमीटरचीच क्लिप लागते कारण त्याची जाडी थोडीशी कमी राहते. मग ह्या ट्यूब ग्राफ्टिंगमध्ये आपण काय करतो की साधारणतः 30 ते 35 दिवसीय वयाची रोपं आपण निवडत असतो. त्या रोपांना आपण तिरकस कट देतो. तिरकस कटमध्ये साधारणतः 45 डिग्री आकारामध्ये आपण त्याला कट देतो. एक कलम करताना पहिल्यांदा आपण काय करतो, 2 पद्धती आहेत ट्यूब ग्राफ्टिंगमध्ये. एक तर आपण ग्राफ्टिंगचा ट्रे, रूटस्टॉकचा ट्रे घ्यायचा. रूटस्टॉक ट्रेमधील सर्व जे रूटस्टॉक आहेत त्याचे शेंडे छाटून करायचे. परंतु ते शेंडे छाटताना आपण सावलीमध्ये किंवा नियंत्रित वातावरणामध्ये असणं आवश्यक आहे. जर आपल्याकडे तशी सोय उपलब्ध नसेल, आपण सावलीमध्ये बसून कलम करत असू, तर आपण फक्त एक कलम जे आहे ते उचलून त्याचा रूटस्टॉकचा शेंडा कट करून त्यावरती क्लिप लावून आपण ते करू शकतो. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की रूटस्टॉकला कट दिल्यानंतर आपल्याला ही सिलिकॉन क्लिप जी आहे ती सिलिकॉन क्लिप त्यामध्ये बसवायची आहे.
सिलिकॉन क्लिप बसवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सायन खोचायचं आहे. यानंतर हे आपलं कलम रेडी झालं. आता आपण ह्याच्या 2-3 पद्धती सांगितल्या आणि ट्यूब ग्राफ्टिंगचं अतिशय छान विश्लेषण केलं. तर थोडंसं मला सर असं विचारायचं आहे की या 2-3 पद्धतीपैकी आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने याच्यामधली फायदेशीर किंवा सोपी पद्धत कोणती? सर ह्याच्यामध्ये सगळ्यात सोपी पद्धत ही ट्यूब ग्राफ्टिंगच आहे. परंतु काय होतं की काकडीवर्गीय पिकं आहेत. काकडीवर्गीय पिकांना जाडी जास्त राहिल्यामुळं त्याला सिलिकॉन क्लिप पण तो वेगळ्या पद्धतीच्या मिळतात, त्यासुद्धा फायदेशीर आहेत. परंतु हे ट्यूब ग्राफ्टिंग जे आहे ते खूप प्रचलित पद्धती आहे आणि सर्वसामान्य शेतकरी ते करू शकतात. यामध्ये सर अजून एक असं आहे की या सर्व पद्धती आपण पाहिल्या त्या सर्व मनुष्यबळाचा वापर करून आपल्याला करावे लागतात. परंतु ह्यामध्ये यांत्रिकीकरणसुद्धा आलेलं आहे. यामध्ये रोबोटचा वापर व्हायला लागलेला आहे. सेमी ऑटोमॅटिक किंवा पूर्ण स्वयंचलित मशीनसुद्धा कलम करणारे आलेले आहेत. आणि ही काळाची गरज आहे, कारण भाजीपाला पिकांची लागवड ही एका वेळेस जास्त प्रमाणामध्ये केली जाते. काही शेतकरी हजारो रोपं किंवा हजारो कलमं खरेदी करत असतात. मग अशा वेळी त्यांना एकाच वेळेस एवढी सारी कलमं उपलब्ध होणं हे सुद्धा एक आव्हान आहे. यासाठी हे रोबोटिक तंत्रज्ञान असेल किंवा मशीनद्वारे कलम करण्याची पद्धत असेल तर ही खूप सोयीस्कर ठरणार आहे. कारण मशीनद्वारे आपण एका तासाला साधारणतः 500 ते 1000 कलमं आपण बनवू शकतो. त्यामुळे मनुष्यबळाच्या याच्याशी जर आपण विचार केला किंवा तुलना केली तर हे खूप पटीनं चांगलं आहे. नक्कीच सर, म्हणजे थोडक्यात काय की आतापर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने जे भाजीपाला पिकांची रोपं तयार करायचो आणि आपण हे जे आता अत्याधुनिक तंत्रज्ञान सांगितलं, कलम तंत्रज्ञान, तर याच्यामध्ये सर उत्पादनामध्ये काही फरक पडतो का? उत्पादनामध्ये फरक पडतो म्हणजे कसं की पिकाचा कालावधी वाढतो. कालावधी वाढला म्हणजेच उत्पादनामध्ये आपल्या फरक पडतो. आणि दुसरं एक आपण सर मागाशी एक उल्लेख केला होता खुंट रोप. तर या प्रत्येक भाजीपाला पिकानुसार ही खुंट रोप वेगवेगळं असतं का आणि ते नक्की संकल्पना काय आहे? कुठलंही भाजीपाला पिकाची हे जे तंत्रज्ञान आहे कलम तंत्रज्ञान, याच्या यशस्वीतेचं गुपित म्हणजेच खुंट आहे. कारण काय आहे की आता बघ आपण मार्केटमध्ये बघतो की हायब्रिड जाती भरपूर आहेत पिकांच्या, परंतु खुंटाची एकही जात मार्केटमध्ये जास्त नाही. खुंटामध्ये एक आहे की प्रतिकारक खुंट आपल्याला आवश्यक आहे. जसं की आपण म्हटलो की जमिनीमधून उद्भवणाऱ्या बुरशी आहेत, त्यामध्ये फायटोप्तोरा आहे, स्क्लेरोशिनिया आहे, वर्टिसिलियम आहे, सुडोमोनस आहे, सूत्रकृमी आहेत. या सर्वांना प्रतिकार करणारा खुंट असा आपल्याला आवश्यक आहे. हे गुणधर्म त्या खुंटामध्ये आवश्यक आहेत. मग त्या पद्धतीनं आपण काय करतो की सध्या सोलॅनम टॉर्वम ही प्रजाती जी आहे वांगीवर्गीय पीक म्हणजे टोमॅटो असेल, वांगी असतील, मिरची असतील या पिकासाठी प्रचलित आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुद्धा यावरती खूप काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांची जीवाणूजन्य मर रोगाप्रती सोलॅनम टॉर्वम ह्या रूटस्टॉक खुंटाची शिफारस केलेली आहे. आता याच्यामध्ये आपण मागाशी सांगितलं होतं की रूटस्टॉक आणि सायन, तर या दोन्ही गोष्टी ज्यावेळी एकजीव होतात किंवा एकसंध होतात तर त्याच वेळी खरं मला वाटतं त्या कलमाचं यशस्वीता अवलंबून आहे. तर हे एकजीव करण्यासाठी रूटस्टॉक आणि सायन याच्यासाठी सर असे काही सेपरेट पद्धत किंवा काही खास तंत्रज्ञान आहे का किंवा टेक्निक आहे का? आपण कलम करतो म्हणजेच काय करतोय की त्या झाडाचं आपण ऑपरेशन करतोय. ऑपरेशन केल्यानंतर जसं आपण पेशंटला अतिदक्षता विभागामध्ये ठेवतो तसंच आपल्या ह्या कलमांना आपल्याला उपचार कक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे. उपचार कक्षामध्ये काय आहे की उपचार कक्षामध्ये आपण वातावरण नियंत्रित करत असतो. कारण हे कलम केलेलं जे रोप आहे हे अतिशय नाजूक असतं, त्यामुळे आपल्याला ते उपचार कक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे. उपचार कक्षामधील वातावरण नियंत्रित करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते. आता आपल्याला माहिती आहे की बायप ही संस्था आहे, ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करते. आता भाजीपाला तंत्रज्ञान हे खूप हायली किंवा इकॉनॉमिक जास्त असणारं किंवा त्यामध्ये खर्चिक आहे, परंतु त्यात सुद्धा आपण एक पर्याय काढलेला आहे की कमी खर्चामध्ये मग आपण विटा असतील, बांबू असतील व वाळू आहे, खडी आहे, थोडंसं प्लास्टिक आच्छादन करून आपण स्वतः एक हिलिंग चेंबर किंवा उपचार कक्ष आपण तयार केलेला आहे, जो सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडू शकतो. आणि त्यामध्ये सुद्धा आपण 3 घटक नियंत्रित करायचे आहेत. आपल्याला सर्वात महत्त्वाचे उपचार कक्षामध्ये 3 घटक नियंत्रित करायचे आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे तापमान, दुसरा घटक आहे सापेक्ष आर्द्रता आणि तिसरा घटक आहे प्रकाश. या 3 घटकांना आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रित करायचं आहे. परंतु एखाद्या शेतकऱ्याला जर व्यावसायिक शेती करायची असेल किंवा व्यावसायिक दृष्टिकोन यामध्ये ठेवायचा असेल तर
हे असे लो कॉस्ट टेक्निक वापरण्यापेक्षा त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून वातावरण नियंत्रित हरितगृह असेल किंवा ह्युमिडिटी चेंबर आहेत, हे असे वापरणे आवश्यक आहे. कारण कलमाची यशस्वीता ही आर्थिक गणिताशी निगडीत असल्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी वापरणं आवश्यक आहे. उपचार कक्षामधील तापमान आपल्याला किमान 25 ते 28 अंश ठेवणं आवश्यक आहे व सापेक्ष आर्द्रता ही 85 ते 90 अंश सेल्सिअसपर्यंत पाहिजे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये उपचार कक्षामध्ये काळोख किंवा अंधारी परिस्थिती आपण ठेवली तर आपली ही उपचार कक्षामधील रोपे 5 ते 7 दिवसामध्ये एकजूट होतात किंवा एकजीव होतात. म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला नियंत्रित शेतीमध्येच जर का हे भाजीपाला कलम तंत्रज्ञान केलं तरच ते चांगल्या प्रकारे टिकवू शकतो बाहेर. नक्कीच आता सर. थोडंसं मी याच्या पुढे जाऊन विचारतो सर की या भाजीपाला कलमापासून आपण रोपं तर तयार केली, तर हे भाजीपाला कलमांपासून जी आपण रोपं तयार करणार आहे, ही रोपं तयार केल्यानंतर बाहेरच्या वातावरणामध्ये लावताना याच्यासाठी काही विशिष्ट अशी काही काळजी घ्यावी लागते का? जसं आता आपण पेशंटचं उदाहरण घेतलं, पेशंटला आपण ICUमध्ये ठेवलेलं आहे, पण पेशंटला ICUमधून डायरेक्ट डिस्चार्ज मिळत नाही, त्याला आपल्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करावं लागतं. त्याचप्रमाणे ही उपचार कक्षामधली रोपं जी आहेत ते आपल्याला प्रखर सूर्यप्रकाशात न ठेवता सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये त्यांना उघडं करून ठेवायचं आहे किंवा उन्हाशी त्याचा थोडासा संपर्क आला पाहिजे, जेणेकरून त्या पिकामध्ये काटकपणा हा आला पाहिजे. कारण काटकपणा नाही आला तर फील्डमध्ये डायरेक्ट आपण रोपं लावली तर ते सुकण्याची शक्यता किंवा मरण्याची शक्यता असते. त्यामुळं या रोपांना काटकपणा आणणं खूप गरजेचं आहे. आता सर आपण हे भाजीपाला तंत्रज्ञान पिकाचं तर सांगतोय, परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय येतो म्हणजे खर्चाचा. जसं की बाहेरच्या याच्यामध्ये आपण रेग्युलर जी रोपं विकत घेतो आणि या भाजीपाला पीक कलम तंत्रज्ञानातून जे रोपं तयार करतो, तर याच्या किमतीमध्ये सर काही फरक आहे का? निश्चितच किमतीमध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळंच हे कलम तंत्रज्ञान हे काय आता नवीन संकल्पना नाही आहे. भाजीपाला पिकामध्ये कोरिया असेल, जपान असेल, यांच्यामध्ये 90च्या दशकामध्येच कलम तंत्रज्ञान हे यशस्वी झालेलं आहे आणि त्या लोकांनी त्यावेळेसच ते आत्मसात केलेलं आहे. परंतु आपल्याकडच्या भागामध्ये आपल्याकडे हे कलम तंत्रज्ञान अजूनपर्यंत आत्मसात झालं न होण्याचं कारणच महत्त्वाचं हे आहे की कलमाची किंमत. साधारणतः आपण जर रोप घ्यायला गेलो तर साधारणतः ₹1.60 ते ₹1.70 आपल्याला भाजीपाल्याचं रोप मिळतं. परंतु कलम तंत्रज्ञानामध्ये जसं सांगितलं की नियंत्रित वातावरण लागते, 2 रोपांची आवश्यकता भासते, कालावधी जो आहे तो 2 ते 2.5 महिन्यांचा साधारणतः लागू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर कलमाची किंमत ही साधारणतः ₹8 ते ₹10 आपल्याला जाऊ शकते. एका रोपाची किंमत? एका रोपाची किंमत. आता थोडंसं जर अतिशय छान पद्धतीने आपण माहिती सांगितली, तर एक मला शेवटचा प्रश्न आपल्याला जाता असा विचारायचा आहे की या भाजीपाला कलम तंत्रज्ञानासाठी भविष्यामध्ये नक्की कोणकोणत्या संधी आहेत? जे महिला बचत गट असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत, यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत. सर्वप्रथम संधी म्हणजे ते स्वतः आपली व्यावसायिक रोपवाटिका सुरू करू शकतात. त्याचबरोबर आपल्याकडं काय आहे की अनुवंशिक ठेवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की भाजीपाला पिकांच्या हायब्रिड जाती भरपूर आहेत, परंतु खुंटाच्या जाती नाहीत. तर खुंटावरती संशोधन करणे व खुंट जाती प्रसारित करणे हा यामध्ये एक खूप मोठी संधी संशोधकांना आहे. त्याचबरोबर बदलत्या वातावरणामध्ये आपण शेती करू शकतो, हा एक खूप मोठी संधी युवकांना या ठिकाणी मिळू शकते. नक्कीच सर, आपण अतिशय सुंदररित्या भाजीपाला पिकांचे कलम तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. एखाद्या शेतकऱ्यामध्येच भाजीपाला पिकाचं जर का उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये त्या भाजीपाला पिकांच्या रोपांची उत्पादकता असेल किंवा गुणवत्ता असेल आणि या बदलत्या हवामानामध्ये आपल्याला जर का चांगल्या प्रकारची शेती करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे निरोगी रोपं. नक्कीच या आपण ज्या सांगितलेल्या माहितीचा राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी हा चांगल्या प्रकारे भाग घेतील व महाराष्ट्र राज्यामध्ये भाजीपाला पिकाचं क्षेत्र हे नक्कीच सध्याच्या परिस्थितीपेक्षा अजूनही वाढेल. आपण या कार्यक्रमामध्ये आलात, कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आमच्या शेतकरी बंधूंना माहिती दिली त्याबद्दल सर धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.